हो आज चपात्या करायच्यात का भाकरी? चपात्या करायच्या. आणि इथं कोणती भाजी करायची चालली या? वांग्याची. कसली करते या? थोडी सरबरीत करते. वांग आता ह्याच्यात टाकले. तिखटाची ना? वांग्यात टाकले कोथं, लसूण, खोबरं, कढीपत्ता, जिरी, मोहरी, धना पावडर आणि मीठ टाकले. तेलात तळून घेतले असं छान असं. आणि आता ह्यात थोडा लाल तिखट टाकते मसाला. गणित मळायची अजून. अजून काय? गणित मळते की आता. बर तुम्हाला कणिक झाल्यावर दाखवत होता बघ भाकरी करताना. हो का? मसाला टाकला. तोंडाला पाणी सुटलं आता. अयो रस करायचा आहे होय. मग चपात्या करायच्या असत्या. मग काय अन्नाच्या आवडीचं करायचंय आम्हाला. आता ह्या काय काल रस होता, आज रस. पप्पा हायत आज घरी आल्या तर तिला खायचंय. मॅनून खायचं आहे. मग आता म्हणलं पप्पा आज घरी आणि पप्पा कुठे गेलं वांग तर मस्त पैकी बघ कसं काय झालंय वांग. आता वांग झालं छान. हा जेवायचं आता. वांग आज थोडंच केलंय. आजीमध्ये कणिक करायचंय म्हणून आजीला कणिक मळायला लावली. म्हणलं तर उरच होईल. लई भूक लागली म्हणल्या पटापटा उरकण वांग शिजले की लगेच चपात्या करायच्या. असं चाललंय हो चुलत. आता लई आता उद्याचा दिवस गेला की परवा दिवसपासून. आज 13 तारीख, 17 तारखेला वर्ष श्राद्ध. येते आत्या हे येते आता 3-4 दिवस 3 दिवसांनी तर आहे. छान असा चाललाय स्वयंपाक मस्त पैकी. चालली कणिक मळायची आज. दिसते का मी पण? मी सगळी चिकटेने जाम झाली आता. आजी दिसते का? दिसते की सगळी चिकटेने जाम. आजी दाखवता बाया. दाखवतो की. एकतर माणसं म्हणते ती तुम्ही दोघी कधी भांडण खेळता का नाही? आमची कवाच भांडणं. माणसांना भांडणं खेळ बघायचंय. माणसांना सासू जुना इतके भारी कशा मग लावायची का कुस्ती? माणसांना लावायची का कुस्ती? मग बळा नाही लागणार. त्यांना प्रश्न पडतोय नेमकी काय भांडण. कवाच म्हणजे लग्न झाल्यापासून तिचं कवाच आम्ही भांडलो नाही. कवाच म्हणजे कवाच नाही. आणि मी तिच्या बरं नाही, अश्विनी बरं नाही, निजा बरं नाही. काय आपलं घर काय बाकीच्या गत आहे काय भांडणं करायचं? आणि भांडणं करायचीच नाहीत. कारण की दगड टाकून शितुड्याच घ्यायच्या नाही रागाव. बिनकामाचा त्रास आपल्याला बी त्यांना बी. आणि घरात अनगोल लागत नाही, घड्या माणसाला सुख लागत नाही. त्या वर्षी सासू सुना जर तुंबले टाक घरदार तुंबले. बघा ना शिकून घे आजीकडून काहीतरी. आपलं गोड बोलून राहायचं. सगळ्यांना गोड बोलून कसं असतं, आपण नीट असलं तर ती नीट आहे, नाही तर मी नीट नाही तर ती बी नीट नाही असलं. या जगात कसं असतं लय प्रकारचं. म्हणजे सगळ्यांनी समजेतपणा तेवढाच घ्यावा, पण स्वतःच स्वतःला कळत नाही. वेळ निघून गेल्यावर कळून का उपयोग आहे त्याला? त्या वर्षी आपला कसं असतं, जेवढं संयम ठेवून तेवढं आपल्याला सुख लागतं. आणि जेवढं आपण करा करेन, जेवढं बोलेन तेवढं आपल्याला दुःख लागतं. काम करायचं तेवढं करावं लागतं. आणि मग त्या देऊन काम होतं का? आणि त्या माणसाला त्रास म्हणून आपल्याला त्रास. किती मुळकुणिक आपल्या पुरती त्यांचा स्वयंपाक करायचं असत. मग या काय एवढ्या चपात्या खायच्या? नाही पण सांगितलंय का? नाही काय सांगितलं. बर चला बाय बाय सगळ्यांना. गुड नाईट. आणि सगळ्यांनी आंबरस गुड नाईट, शुभरात्री. भाजी खायला या.